नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज सर्वांसाठी खूपच खास आणि स्पेशल दिवस असणार आहे. कारण की जसं की तुम्हाला माहीत आहे, सर्वांपर्यंत अपडेट आलेली आहे की शिक्षक भरती, महाराष्ट्र शिक्षक भरती जे मित्रांनो, याची विथ इंटरव्ह्यूची यादी ही आज 100% प्रसिद्ध होणार आहे. सर्वजण सकाळपासून या ठिकाणी म्हणजेच पवित्र पोर्टलला आतापर्यंत प्रत्येकाचं 100 वेळेस लिस्ट आली की नाही हे चेक करून झालं असेल. 6 वाजत आलेले आहेत आणि सर्वांना अपेक्षा असते की 6 वाजेपर्यंत तरी लिस्ट जी असते मित्रांनो, तर ही लिस्ट डिक्लेअर व्हायला पाहिजे. कारण की आता तुम्ही बघू शकता प्रत्येक राऊंडची जी लिस्ट आहे मित्रांनो, कधी दुपारच्या टाईमला, कधी 4च्या टाईमला, कधी 6च्या टाईमला आणि काही लिस्ट ह्या इव्हन रात्रीसुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण अपडेट अशी आहे की आज प्रसिद्ध होणार आहे का नाही, तर 100% चान्सेस आहे मित्रांनो की आज रात्री 10पर्यंत की होईना की आज जी मुलाखतीची यादी आहे ही प्रसिद्ध होणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी खूप जास्त खास राहणार आहे. कारण की आता जवळपास 2 वर्ष होत आलेले आहेत आणि सर्वजण आता इंटरव्ह्यूची म्हणजे वाट बघत आहे की आपलं नाव येईल का आणि आपल्याला संधी मिळेल का. तर आज लिस्ट लागण्याचे 100% चान्सेस आहे मित्रांनो. आणि यदा कदाचित 1% जर आज लिस्ट नाही लागली तर 101% उद्या तर सकाळपर्यंतच लिस्ट लागून जाईल. उद्याचा पूर्ण दिवस वेट करावा लागणार नाही मित्रांनो. कारण की जवळपास सगळ्या गोष्टीची परमिशन मिळालेली आहे यादी प्रसिद्ध करण्यासाठी. सर्वात मोठी जी गोष्ट होती मित्रांनो की SOPला मान्यता जी होती मित्रांनो, SOPला मान्यता देणेच बाकी होतं. कारण की लिस्ट वगैरे तयार होती. कारण की SOPचे जे मानक आहेत मित्रांनो, की आता जे त्यांचे पॉईंट असतील SOP की कशा पद्धतीनं इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, कशा पद्धतीने गुण द्यायचे आहे आणि सिलेक्शन कसं करायचं आहे. तर याच्याबद्दल काही मान्यता बाकी होत्या, त्या मान्यतासुद्धा मिळालेल्या आहेत कॅबिनेटच्या लेवलला. आणि आज 100% तुमची जी वाट होती बघण्याची, जो संयम होता, आज हा संयम जो आहे मित्रांनो, आज जी तुम्ही एवढी वाट बघितलेली ही लिस्ट येण्याची, तर 100% आज त्या संधीचं सोनं होणार आहे. संयम ठेवा. मला माहिती आहे आता खूप जास्त पॅनिक झालेलं असेल आणि 6 नंतर तर आणखी जास्त पॅनिकपणा वाढणार आहे. कारण की सर्वांनाच आशा आहे, कारण की शेवटची होप, काहींची शेवटची संधी असं समजून चला. काहीचं त्या अपेक्षावर भरपूर गोष्टी थांबलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुमच्या 100% परिपूर्ण होणार आहेत. आणि आज तो सोन्याचा दिवस, आपण म्हणतो ना सोन्याचे दिनू, तर तो दिवस 100% आज उजाडणार आहे मित्रांनो. आज ही तारीख तुमच्या आयुष्याची म्हणजे काहींच्यासाठी खूप नशिबवान अशी तारीख असणार आहे. आशा करू आपण की आजच्या सरकारने कोणत्याही कंडिशनमध्ये मुलाखतीची यादी ही प्रसिद्ध करावी. यदाकदाचित जर उशीर झाला तर उद्या सकाळीच ही यादी तुमच्या म्हणजे पवित्र पोर्टलच्या आपल्या न्यूज बुलेटिनमध्ये राहील. तुम्हाला माहिती आहे की न्यूज बुलेटिन सर्वात जास्त आता सध्याच्या कंडिशनला हा पॉईंट जो मित्रांनो, इथे सर्वात जास्त न्यूज बुलेटिन सर्च करण्यात हा एक नंबर असेल मित्रांनो, की विथ इंटरव्ह्यू जी आहे ही विथ इंटरव्ह्यूची यादी कधी येईल. तर 100% आज येणार मित्रांनो. आज तुमचा जो वाट बघण्याचा संयम होता आज बहुतेक संपेल आणि या ठिकाणी ही यादी येऊन जाईल मित्रांनो. तर ही अशी अपडेट होती तुमच्यापर्यंत. ही अपडेट तर काल परवापासून सकाळपासून पोहोचलीच असेल. मी थोडंसं गावी आलेलो आहे सुट्ट्यामध्ये, तर थोडासा वेळ मिळत नव्हता व्हिडिओ बनवण्यासाठी. तरी पण मी अपडेट बघितले आहे की 100% आज यादी येणार आहे. आणि तुम्ही वाट बघितली, थोडा वेळ आणखी संयम ठेवा आणि 100% आज 6 वाजल्यानंतर यादी ही प्रसिद्ध होणार आहे. काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. असं समजा की काउंटडाऊन आता मिनिटमध्ये आलेला आहे. मिनिटमध्ये काउंटडाऊन आलेला आहे मित्रांनो आपला. तर इतका वेळ इतकी वाट बघितलेली आहे. आता फक्त काही मिनटासाठी आणखी वेट करा आणि जी संधी येईल, ज्यांना संधी मिळेल त्यांच्यासाठी आत्ताच मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा की त्या संधीचं सोनं करा. परत अशी संधी येणार नाही. डेमोची तयारी आणि मुलाखतीची तयारी चांगल्या प्रकारे करा. जर SOPमुळे जर प्रॉपर भरती झाली तर तुमचं सिलेक्शन हे डेमो आणि याच्यावरच तुमच्या मुलाखतीवरच राहील मित्रांनो. त्यामुळे कोणतेही हायगाई करू नका आणि होता होईपर्यंत 100% इंटरव्ह्यूची वगैरे तयारी, डेमो चांगला करा. आपण त्याबद्दल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की मुलाखतीची तयारी आणि डेमो कसा द्यायचा आहे, तो पण व्हिडिओ बघा. आणि सर्वांना खूप शुभेच्छा. आणि ज्यांचं सिलेक्शन कदाचित या यादीमध्ये ज्यांचं नाव येणार नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही आहे. कारण की परत आता TET ही 1-2 दिवसामध्ये आहे मित्रांनो, नोटिफिकेशन येईल टेटचं. आणि त्याच्यानंतर लगेच TAIT जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये तीसुद्धा होणार आहे, थर्ड टेट. तर त्यामुळे TETची तयारी आणि टेटची तयारी दोन्ही सुरू ठेवा. ज्यांची CTET झाली असेल त्यांनीसुद्धा चांगले प्रिपरेशन करा केंद्रीय KVSसाठी. आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यादी लागल्यानंतर आपण परत भेटूच. धन्यवाद.